नमस्कार. योगाटिक सायन्स मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सध्या आपली चॅनलवर चक्रा सिरीज सुरू आहे. त्यामध्ये आज आता आपण बघणार आहोत आज्ञाचक्राची माहिती. आज्ञाचक्र हे शरीरातील 7 प्रमुख चक्रांपैकी 6वं चक्र आहे. याला थर्ड आय चक्र म्हणजेच तिसरा नेत्र असंही म्हटलं जातं. हे चक्र अंतर्ज्ञान, विवेक, एकाग्रता, आत्मजागरूकता आणि आंतरिक ज्ञानाशी संबंधित मानलं जातं. योग परंपरेत हे चक्र ज्ञान आणि प्रज्ञेचे केंद्र मानलेलं आहे. याचं संस्कृत नाव आहे आज्ञाचक्र, इंग्रजी नाव आहे थर्ड आय चक्र. याचं स्थान आहे दोन्ही भुवयांच्या मधोमध म्हणजेच कपाळाच्या मध्यभागी. याचा रंग आहे गडद निळा, इंग्लिशमध्ये ज्याला आपण इंडिगो म्हणतो. याचं तत्त्व आहे मन किंवा प्रकाश. परंपरेनुसार वेगवेगळी मतं आहेत. याचा बीजमंत्र आहे ओम. आज्ञाचक्र जर संतुलित असेल तर आपली एकाग्रता आणि स्मरणशक्ती चांगली राहते. अंतर्ज्ञान आणि विवेकशक्ती वाढते. निर्णय स्पष्टपणे घेता येतात. मन शांत आणि संतुलित राहते. स्वतःची आणि परिस्थितीची सखोल जाणीव विकसित होते. आज्ञाचक्र जर असंतुलित असेल तर आपल्यामध्ये एकाग्रतेचा अभाव दिसून येतो. गोंधळ किंवा निर्णय घेण्यास अडचण निर्माण होते. नकारात्मक विचारांचं प्रमाण वाढतं. कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेमध्ये घट होते. मानसिक अस्वस्थता आणि सतत चिंता जाणवत राहते. मग आता आज्ञाचक्र संतुलित करायचं असेल तर काय बरं उपाय आहेत? तर त्यामध्ये सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे दररोज ओम या बीज मंत्राचा जप करायचा. तसंच नियमित ध्यान आणि प्राणायाम करायचे. बालासन, अधोमुख श्वानासन, पद्मासन यांसारखा योगाभ्यास आपण करू शकतो. शांत वातावरणात काही वेळ डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने आज्ञाचक्र संतुलित होते. तसंच पुरेशी झोप घेणं, मनावर अनावश्यक ताण येणार नाही याची काळजी घेणं, वाचन, चिंतन आणि आत्मपरीक्षणासाठी वेळ देणं यामुळेही आज्ञाचक्र संतुलित होतं. यासाठीची ॲफर्मेशन्स म्हणजेच सकारात्मक प्रतिज्ञा बघूया. त्यामध्ये पहिली आहे, माझं मन शांत, स्पष्ट आणि एकाग्र आहे. माझं मन शांत, स्पष्ट आणि एकाग्र आहे. 2, मी माझ्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवते. मी माझ्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवते. 3, मी ज्ञान, विवेक आणि सत्याचा स्वीकार करते. मी ज्ञान, विवेक आणि सत्याचा स्वीकार करते. 4, मी योग्य निर्णय घेण्यास सक्षम आहे. मी योग्य निर्णय घेण्यास सक्षम आहे. ही होती आज्ञाचक्राविषयीची माहिती. पण मी जसं नेहमी सांगते तसं आज पुन्हा सांगेन की चक्रांची संकल्पना ही योग आणि काही आध्यात्मिक परंपरांमधील श्रद्धा आणि साधनेचा भाग आहे. ती वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध उपचार पद्धती नाही. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असली वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. आता आपण आज्ञाचक्राचं ध्यान करणार आहोत. याचा जो बीजमंत्र आहे ओम, ध्यान करणार आहोत. त्यासाठी सगळ्यांनी ताठ बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ आणि डोळे बंद, हात गुडघ्यांवर आकाशाच्या दिशेने. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळुवारपणे सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास आत आणि हळुवारपणे बाहेर. आता
पुढील श्वास सोडत असताना आपण बीजमंत्राचा उच्चार करणार आहोत. त्यासाठी एक दीर्घ श्वास आत, डोळे बंदच ठेवायचे. शरीरामध्ये ज्या संवेदना जाणवत आहेत त्याकडे लक्ष द्या. मन अत्यंत शांत आणि प्रसन्न झालंय. शांत वाटतंय, बरं वाटतंय. आता दोन्ही हातांचे तळवे एकमेकावर घासून अलगद डोळ्यावर टेकवा आणि हळुवारपणे डोळे उघडा. अशा पद्धतीने आपण आज्ञाचक्राची साधना करू शकतो. मात्र स्त्रियांनी एक विशेष काळजी घ्या. आपली जर मासिक पाळी सुरू असेल तर मात्र ओंकार जप शक्यतो करू नये. कारण यामध्ये निर्माण होणारी जी ऊर्जा आहे ती आपल्या शरीरामध्ये जी प्रजनन संस्था आहे त्याला झेपणारी नसल्यामुळे अशा कालावधीमध्ये शक्यतो ओंकाराचं उच्चारण करू नये. मग अशा वेळेला तुम्ही हे ध्यान नुसतं ऐकलं डोळे मिटून तरीही चालेल, किंवा मासिक पाळीच्या दिवसांमध्ये फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करून आनापानसती ध्यानाचा सराव जरी केला तरीही चालू शकेल. पुढच्या काही व्हिडिओज नंतर मी आनापानसती ध्यान म्हणजे काय आहे ते सुद्धा आपणाला सांगणार आहे. आज आज्ञाचक्राची माहिती बघितली. आता पुढच्या भागामध्ये आपण सहस्रार चक्राची माहिती बघू. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार आणि धन्यवाद.